पालघर जिल्ह्यामध्ये दळणवळणासाठी सर्वात महत्त्वाचा महामार्ग हा मनोर-वाडा भिवंडी महामार्ग असून या महामार्गावर सध्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने RCC म्हणजेच सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचा ठेका घेतल्याने कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत. आता गेल्या 2 वर्षांपासून वाडा ते अंबाडी या मार्गावर ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला काम करण्यासाठी दमछाक झालेली पाहायला मिळते. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांचे पोल आडवे येतात तर कुठे महावितरणसह वेगवेगळ्या कंपन्यांचे केबल रस्त्याच्या जागी येत असल्याने अडथळा निर्माण होत आहेत, ज्यामुळे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी मोरींचे कामे रखडून गेलेली आहेत व याचा परिणाम थेट महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीवर पाहायला मिळतोय. दररोज मोठ्या प्रमाणात उडणारी धूळ आणि त्यातच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने या महामार्गावर प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. खरं म्हणजे ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने हे घेतलेले काम दिलेल्या वेळेत पूर्ण करेल का ही आता शंका निर्माण झाली आहे. कारण अनेक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या केबल सरकवण्यासाठी ठेका घेतलेल्या कंपनीने संबंधित केबल असलेल्या कंपन्यांना याबाबत कळवल्यानंतर जर या केबल बाजूला होत नसतील तर या केबल बाजूला करण्याची जबाबदारी नक्की कोणाची? गेल्या काही दिवसांपासून याबाबत सतत चालढकल होत असल्याचे लक्षात येत आहे. आम्ही या स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी मोरींची कामे सुरू आहेत त्या ठिकाणी पोहोचून प्रत्यक्षात माहिती घेतली. पाहूया याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट. पालघर जिल्ह्यामध्ये वाडा भिवंडी महामार्ग हा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हटला जातोय आणि या महामार्गावर RCC म्हणजेच कॉन्क्रिटीकरणाचं काम जोरात सुरू आहे. परंतु 2 वर्षामध्ये काम सुरू होऊन अजूनही अंतिम टप्प्यात येत नाही. एक लेन कुठेतरी आता पूर्ण व्हायला आली, जवळपास 70-80% रस्ता हा झालेला म्हणायला हरकत नाही आहे. परंतु हा रस्ता जो काम चालू आहे पण या रस्त्याच्या कामामध्ये सर्वात मोठा जो अडथळा येतो तो आपण पाहू शकतो. या ठिकाणी केबल आहेत, अनेक लाईनी गेलेल्या आहेत. नागरिकांची मागणी होते गेल्या बऱ्याच दिवसांपासून की हा रस्ता लवकरात लवकर व्हावा आणि पावसाळ्याच्या आधी हा पूर्ण रस्ता येण्या जाण्याकरिता मिळावा ही सर्वांची मागणी होत आहे. कारण दररोज कुठे ना कुठे छोटे मोठे अपघात होत आहेत. कंपनी देखील म्हणजे जी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ही काम करत आहे. त्यांचंही काही ठिकाणी काम स्लो होतो आहे, हे मान्य करावंच लागेल. पण ते होण्याचं कारण काय आहे तर हे आम्ही आता पडताळून पाहिलं आहे. अनेक ठिकाणी जे नाले बनवण्याची कामं सुरू आहेत, नाले जर पूर्ण झाले तर रस्ता पूर्ण होईल. पण नाले पूर्ण करत असताना त्यांना जो सर्वात मोठा अडथळा येतो तो म्हणजे या अशा प्रकारचे जे लाईन गेलेले आहेत, पाईप लाईन असेल, वेगवेगळ्या कंपन्यांची केबल लाईन आहेत, महावितरणाची केबल लाईन आहेत, खाजगी कंपन्यांच्या सुद्धा केबल लाईन आहेत. अशा मोठ्या प्रमाणात केबल लाईन गेलेल्या आहेत की ज्या केबल लाईनमुळे त्यांना नाले बनवण्यासाठी नाल्यावरती म्हणजे काम करण्यासाठी अडचण निर्माण होते. आता ही केबल कोणी दूर करायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर ती केबल त्या कंपन्यांनी येऊन खरं म्हणजे येऊन बाजूला केल्या पाहिजेत. परंतु तसे होताना या ठिकाणी दिसत नाही आहेत. एकीकडे कंपनीला रस्ता बनवण्यासाठी घाई आपण सांगतो की लवकरात लवकर बनवावा, पण त्यांचं बेसिक हा प्रॉब्लेम जो आहे हा कोण सॉल्व करणार? तर कंपनीने या ठिकाणी आता आपण पाहिलं की हा नाल्याचा पाईप म्हणजे जे चौकोनी बॉक्स आणून टाकलेले आहेत तर त्यांनीसुद्धा ते बॉक्स टाकताना त्याच्यामधून लाईनी गेलेल्या आहेत. आता उद्या पाण्याचा फ्लो आला, कचरा आला तर हा निश्चितच या पाईप लाईन आणि किंवा जे केबल लाईन गेलेले आहेत त्याच्यामुळे तो अडकून पडणार आणि पुन्हा इथे जलभराव होणार. तर हा जो कामाचा आता त्यांचं काम अडकून पडलेलं आहे. त्यांनी काहीतरी मला वाटतं या केबल दूर करण्यासाठी काम रोखलेलं दिसतंय. म्हणून हा बऱ्याच दिवसापासून खोदलेला हा रस्ता जो आहे हा पूर्ण अजून झालेला नाही आहे. तर मला प्रशासनाकडे एकच विनंती की यांनी हा प्रश्न जे कोणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील त्यांनी किंवा ज्यांच्या केबल लाईन गेलेल्या आहेत त्यांनी कुठेतरी या गोष्टीचं गांभीर्य लवकरात लवकर घेऊन हे पूर्ण काम कसं होईल याकडे पाहावं आणि नागरिकांना लवकरात लवकर हा रस्ता मिळावा अशी अपेक्षा करतोय.